सोलापूर लोकसभा इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पत्रकार परिषद घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्टर यांनी पाठिंबा जाहीर केला। दरम्यान काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या सोमवारी सकाळच्या सुमारास दत्तनगर येथील आडम मास्टर यांच्या कार्यालयात आल्यानंतर मास्तरांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे स्वागत केले। यावेळी बोलताना आडम मास्टर यांनी गेल्या 10 वर्षात याला योग्य गती नाही, विकासाची योग्य दृष्टी नाही, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे, म्हणून देशात राष्ट्रीय पातळीवर इंडिया आणि महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी ही जनतेच्या सर्व समस्या, राज्याचा परिपूर्ण विकासाचे ध्येय घेऊन लोकसभेच्या निवडणुकीत उतरली असून महाविकास आघाडी पुरस्कृत अधिकृत उमेदवार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून माकपच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करत असून मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला। 1 आणि 2 तारखेला जी बैठक झाली आमची राज्य कमिटीची, त्याला कॉम्रेड निलुपर बसू आणि अशोक ढवळे पोलिट ब्युरोचे मेंबर हजर होते। सोलापुरातले MS शेख, युसुफ मेजर, नसीमा शेख आणि मी दुसऱ्या दिवशी हजर होतो। त्यामध्ये निर्णय झाला की आपली संविधान धोक्यात आहे, देशातली लोकशाही धोक्यात आहे, हुकुमशाही आणि फॅसिस्ट राजवट उभं राहण्याचा धोका आपल्यापुढे उभा आहे। मग कामगार असतील, शेतकरी असतील, महिला असतील, युवा असतील, दलित असतील, मुस्लिम असतील, हे सगळेचे प्रश्न गंभीर रूप धारण केलेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष मुस्लिम विरुद्ध हिंदू, ख्रिश्चन विरुद्ध हिंदू अशा पद्धतीचं वातावरण तयार करून हे इलेक्शन जिंकण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे। तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3दा त्यांनी 90% बहुमताने सत्तेवर आला असताना, कसलाही आधार नसताना त्यांना तुरुंगामध्ये घातलं। झारखंडच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा तुरुंगात घातलं, सोरेनला। संपूर्ण व्यवस्था ही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। ऐन निवडणुकीच्या सुमाराला निवडणूक कमिशनर राजीनामा देतात, ही धोक्याची घंटा आहे। इलेक्शन बॉन्ड 16,000 कोटीची जगाच्या सगळ्या ठिकाणी, हा प्रचंड गोंधळ आहे। 8,252 कोटी रुपये केवळ भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे। देशामध्ये 83% युवक बेकार आहेत। 35 कोटी जनता एक वेळ जेवण घेत आहे। म्हणून ही सत्ता बदल या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या NDA ऐवजी इंडिया आघाडीचं सरकार आणण्याचं काम आहे। त्या दृष्टीनं सोलापुरामध्ये आमदार प्रणिती शिंदेला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। आणि आमचा अंदाज आहे, आम्हाला मानणारा जो कामगार आहे तो हजारोच्या संख्येने काँग्रेसला पाठिंबा देतील। केवळ शहर मध्यमध्ये आम्ही नाही, शहर उत्तरमध्ये सुद्धा आहे, शहर दक्षिणमध्ये सुद्धा आहे, दक्षिण तालुक्यात आहे, अक्कलकोटमध्ये आहे, मंगळवेढ्यामध्ये। इतकंच नाही, मोळमधले सुद्धा काही मैल कुली मला फोन करून विचारले कोणाला मतदान करावं। तर आता आम्ही 14 तारखेला आमचा मेळावा होईल, त्यानंतर सुसाट आम्ही जाऊ आणि सोलापुरामध्ये आमदार प्रणिती शिंदेला खासदार म्हणून निवडून आणू अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो।